ते खरंच खरं नाहीये ना? का असेल तर फार बदल झालाय तुमच्या. तुम्ही खरंच लावणी एन्जॉय करताय? नाही नाही, तुम्ही असं काही करणं शक्यच नाही. कुठे होतात तुम्ही? एवढा का उशीर? हा, ते जरा उशीरच झाला बघ. जरा जरा जास्तच उशीर झालाय नाही का? काय करत होता? लावणी तर बघत नव्हतात ना? लावणीच बघत असणार. त्याशिवाय एवढा वेळ होतो का? नाही, ते 2 वर्षात काय काय सवयी लागल्यात मला काय माहिती. लागल्याही असतील असल्या सवयी. मी कुठे होते बघायला? या 2 वर्षात तुमच्यात इतका बदल झालाय की काय करत असाल आणि काय नाही कुणाला माहिती. खरं खरं सांगा, का केलं तसं? आता ते लावणी बघायला गेल्यावर ते लावणीच बघणार की माणूस. ते समोर होते बघून सोडली की हो. काहीच वाटत नाहीये तुम्हाला? ते कशाला काय वाटत? ते समोर होते बघून सोडली की. तुम्हाला सांगते अहो काय त्या बाईची अदा. आणि डान्स तर ते टिंग 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 लई भारी डान्स होता बघा. अहो काय सांगते तुम्हाला, त्या लावणीवाल्या बाई म्हणजे लई भारी बघा, एक नंबर. म्हणजे आता ताईवरनं बाई झाली का? मी नसताना 2 वर्षात काय काय केलंय कुणाच ठाऊक. खरं खरं सांगा. काय? माझ्या माघारी 2 वर्षात तुमच्याकडून काही. हा तेच ते 2 वर्षात काय. 2 वर्षात तुमची पावलं चुकीच्या वाटेला नाही ना गेली? खरं खरं सांगा. हे जरा नाही ते जादाच गेली बघा. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला म्हणायचा. तुम्ही असं वागायला तर वाटलं नव्हतं मला. का केलं तुम्ही असं? नाईलाज नाही, तुमच्याकडनं अशी चूक होईल असं नव्हतं वाटलं. अशी अपेक्षाच नव्हती मला. ते माझ्या हातात नव्हतं बघा अंजलीबाई. का नव्हतं? इथे मी 2 वर्ष थांबलीये आणि तुम्ही. हसताय तुम्ही. मग काय करू? अहो अंजलीबाई तुम्ही कुठच्या कुठं पोचल्या की हो? मी का तुम्ही? तुम्ही कुठल्या कुठे पोहोचलाय? चुकीच्या वाटेवर जाण्यासारखं घडलं तरी काय? अंजलीबाई हे बघ, एक तर पहिलं म्हणजे ते मी कोम्यामध्ये होतो आणि जेव्हा शुद्धीमध्ये आलो तेव्हा ते राजा राजगुंडाचं सोंग करण्यामध्ये दिवस रात जायचं बघ. ते जेवायला बी टाइम घावत नव्हता मला. आणि चुकीच्या वाटेवर जायला बरा टाइम मिळाला तुम्हाला. ते पप्प्यानं जेव्हा मला मारलं आणि नदीत पडलो तेव्हाच ते चुकीच्या मार्गावर गेलो बघ. अंजलीबाई ते माझ्या घरापासून माझ्या माणसांपासून लांब राहिलो. नाहीलाच होता मला. मी 1 मिनिट, मी ते नाही विचारते. मी सोडून दुसरी कोणी. अहो अंजलीबाई काय बोलता हो तुम्ही? अहो तुम्ही सोडून दुसऱ्या कोणाचा बी विचार माझ्या मनाला शिवणार नाही बघा. राणाचा जीव फक्त अंजलीबाईंवर आहे. तुम्हाला सोडून दुसऱ्या कोणाचा बी विचार माझ्या मनात आला नाही. खरंच? हे तुमचा डाऊट असतंय काय माझ्यावर? ते 1 मिनिट मी क्लिअर करते बघ. अंजलीबाई या भाऊ जागे होतील ना सगळे, तुम्ही उभे राहा. त्याला काय ते डाऊट क्लिअर झाला पाहिजे बघा. नाही 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 माझा डाऊट. आता डाऊट नाही काय? ते मगाशी बरोबर संशय घेतला माझ्यावर. ती बायको म्हणून. बायकोचा अधिकारच असतो तो. जी बायको तिच्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करते तीच असा संशय घेऊ शकते. हा प्रेमळ संशय. प्रेमळ संशय ते आणि काय असतंय? थांबा, मी तुम्हाला समजावून सांगते. ते नको, अजिबात नको. ते तुम्ही समजवणार म्हणजे त्यात अख्खी रात जाणार बघा. लवकर समजलं की तुम्हाला. मग ती अनुभव असते किंवा. बरं,
तुमच्या ताईने तुमचं काम फत्ते केलं का? एकदम फत्ते. ते गावावरचं विघ्न टळलं बघा. आता उद्या बघाच तुम्ही कशी मजा येते ती. या. आणला बघा तुमचा खास माणूस. खास नाही, ह्यो आमचा वैरी आहे. सख्खा भाऊ पक्का वैरी. ये सक्का भाऊ नाही, ये मानलेला भाऊ बघा. मानलेला भाऊ डबल वैरी. ताडे हे बघ, ह्या रानानं पळवून लावले ते साहेबाला. माझा काही दोष नाही त्याच्यात. ह्यो सगळा डाव त्या रानाचा आहे. ए ते माझा काय संबंध? मी होतो तरी का तिथं? तू ते तिकडे बसून लावणी बघत असते, ते सगळ्या गावाला माहित असतंय. ते दारू पिऊन जे काय वकेल असते का नाही, सगळं गावकऱ्यांनी ऐकलेलं असते बघ. अरे पण गावकऱ्यांना कसं कळलं की गावात लावणी चालू आहे ते? तू लावणी ठेवलेली असते ते मला कसं कळलं नाही ते सांगून सोड की रे. मला काय माहिती? मग ते गावकऱ्यांना कसं कळलं ते मला काय माहित? तुला माहिती होतं? आताच तूच म्हणलास की रे की तुला काय माहित नाही म्हणून. ताडे अगं हे खोटं बोलायला लागलाय ग. माझ्यावर खरंच विश्वास ठेव, हे खोटं बोलायला लागलाय. हे बघ ताडे, ह्यो राणा आहे की नाही आपल्याला शब्दात अडकवायला लागलाय, फसवा लागलाय ग तुला आणि मला बी. इल्ले ते अजिबात नाही बघा. जे मी घरात होतो. नाही नाही, तू घरात नव्हतास. घरात होतो मी. अरे बाबा ताडे, हे बघ माझ्यावर विश्वास ठेव, ह्यो सगळं खोटं बोलायला लागलाय. मी काय केलं नाही, माझी खिशात काय चूक. समजतोस कोण रे स्वतःला? तुझ्यासारखा खोटारडा माणूस आयुष्यात कधी बघितला नाहीये मी. ती अंजली काय म्हणाली बघ, ह्यो माणूस खोटारडा आहे. या पुढे जर का परत माझ्या नादाला लागलास तर याद राख. जाऊ बाई, काय झालंय? हा खोटारडा माणूस काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून माझ्या खोलीत बसून होता नुसता. त्रास देणार नाही म्हटलं आणि रात्रभर घोरत होता. पासा आता मला हे प्रकरण अजिबात सहन होत नाहीये. बरं बरं बरं, तुमचा प्रॉब्लेम नंतर न बघू, आत्ता वर जा. हे असं कसं? हे अंजली पण खोटं बोलायला. ही पण अंजली खोटारडे, ह्यो पण खोटारडा आहे. हे राणा, काय कळते का नाही तुम्हाला? काय समजते का नाही? तुमच्या खरेपणावर अख्खं गाव विश्वास ठेवायला लागले आणि तुम्ही त्यांचा विश्वासघात करायला. बस, तुझा समजा खोटारडेपणा उघडकीस आलाय. आता काय आम्ही तुला सोडत नसतोय. काय माझ्या हे बघ ताडे, जरा विश्वास ठेव माझ्यावर. आमचा विश्वासघात केल्याची शिक्षा तुला आम्ही देणारच. अगं नाही, ऐक माझं जर. बघा आता काय बी चुकीचं करू नका तुम्ही. या गावातले लोक खवळले आहेत बघा. आता तुला आम्ही मारल्याशिवाय सोडणार नाही. अरे आमच्या जमिनी बळकावायला बघतोस काय? ज्याने आपल्या जमिनीला अडळ बसल्यात त्या सगळ्यांची ठार मारणार. वहिनी, तुम्ही जमिनीचे कागद परत दिले म्हणून सांगून सोडा बघा. आज हे काय याला जिता सोडत नसतात बघा. हे बघा, तुमच्या जमिनी या माणसाला लाटल्या. आम्ही तर तुमच्या जमिनी परत दिल्या. हा, जे काय केलंय ते समजा या पप्यानं केलंय. ते फॅक्टरीवाला साहेब, त्याला बी या पप्यानंच आणलंय. अगं काय असल्या उचापती करायची सवयच आहे पप्प्याला. आतापर्यंत गावभर बायकोला नाव ठेवत फिरत होतास, आता त्याची बाजू घ्यायला. मला कोणाची बाजू व्हायची गरज नाही. तुला एकटाच बात नाही. काय शिक्षा द्यायची या पप्प्याला? उकळतं शिसा होताय पाहिजे याच्या तोंडात, म्हणजे परत कधी असं वाईट बोलणार नाही. बरोबर आहे, तसंच करा पाहिजे. बरोबर आहे. हे बघा,
ते तुम्ही तर जीव घ्यायचं बोलताय बघा. ते कसं असते, ते दौलतवाडीच्या माणसाने दौलतवाडीच्या माणसाला जीव घेणं बरोबर नसते बघ. ते आपण काहीतरी दुसरी शिक्षा देऊ. ते बाबा काय राणादा, आपण एक काम करूया, ह्याला झाडाला बांधूया आणि जर खाणं पिणं सगळं बंद करूया. काय रे? बरोबर आहे, तसंच करायला पाहिजे. हा बरोबर आहे बरोबर आहे. चालतंय की ते घेऊन जाऊया. जाऊ. का डोळं फुटलं का तुमचं? आमचं नाही, बॉलच फुटल्यात. ए पप्पादा बॉल टाकी. पप्याचा काय रे? हं? लय लय चरबी वाढल्या का तुमची? माननीय परेश पटेल म्हणायचं. मान्य परेश पाटील, बॉल टाक जरा इकडं. ए अरे तर कुणाला करतोस रे पिल्ल्या? ए तू मान्य म्हणा लावला म्हणून मान्य म्हणतो. तू आवाज म्हणा असं कुठे सांगितलेलास मला? हा आणि सांगितलास तरी पण म्हणणार नाही. राजवर आम्ही रानादाला बोललो नाही तर तू की झाडकी पत्ती रे जाडिया. पत्ती कुठं? झाडाच्या खोडाला बांधलाय. झाडावर असता तर पत्ती. मग आता काय म्हणायचं? आता आळी म्हण आळी. ए तुमचं घरी जीवच घेतो मी आता. ए जीव बीव घेतलास तर चांगला सोडून आता देतो बघ. तुझी ही हिंमत सोड नुसतं. ए आजवर 1000 तर रानादाला म्हटलंय आणि तू की झाडकी आळी रे. एकदा सोडा रे मला, मग जीवच घेतो तुमचा. हिंमत असेल तर सोड की. सोडून दाखवतो, थांब तुला सोडतो त्याला. हा, थांब. बघ आम्हाला रानादाने सोडायला लावाय नाही, तेव्हा आम्ही काय सोडणार नाही. इथंच थांबतो, आम्हाला आता ठेवू दे. चला रे. अरे आता कसं वाटतं? आता कसं वाटतं? आता कसं वाटतं? तू ग बस. तू गप. ए गिरे. हे पंड्या 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 इकडे 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 पंड्या. अरे केवंड्या. काय परेश पाटील, कसं काय? मिंच्या भजी खालास? लय बेस्ट आहे. एकदम कुरकुरीत कुसकुशीत. मग पप्प्या तुला सांगतो, भजीच्या वासाने घमघमाटानं तोंडाला एवढं पाणी सुटलं म्हणून खायला घेऊन आलो. मिंच्या मला एक दे की. असं म्हणतोस? तूच माझा मित्र बघ दे. मिंच्या हा, भडकलेल्या माणसाला भजी खायला द्यायची नसत्यात. नरकात जातोय म्हणा. मिंच्या ते मी भडकलेलो नाही, मग मी चिडलेलो बी नाही. मग? लय शांतपणे विचारतो तुला. मिंच्या मला एक भजी देतोस? बघ 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 माझं काळीच किती मऊ आहे बघ. तू म्हणतोस? होय होय. थांबत थांब. हा, दे. मिंच्या हे बघ, मऊ आणि गोड काळजाच्या माणसाला भजी खायला द्यायची नसत्यात. तापट होतोय म्हण, भडकतोय. हे बघ, तुला नरकात पाठवून पाप करून मी कुठं नरकात जाऊ? त्यापेक्षा असं कर, तू तुझी तपश्चर्या चालू ठेव. हा? मी भजी खातो. हा? माझं बी दिवस येतील रे एक दिवस. एकदा इथं सुटू दे रे, मग तुझं कसं भजन करतो बघ. वाट बघ, आता गावात तुला कोण बी घाबरणार नाही. आता आमचा रागा आलाय. तो राणा झाला शाना. एकदा मला इथनं सुटू दे रे, मग त्या रानात शानपण कसं शेणात घालतो बघ. हाताने कशाला शेणाच्या गोष्टी करतो रे? शेण खाऊ तोंडाच्या. गप खाऊ दे मला. गप खाऊ दे की म्हण. मला इथं बांधून तो राणा तिकडं मजा करायलाय. एकदा इथनं सुटू दे, मग धावतो त्या रानाला. आता कसं वाटतंय? भजी खाऊ वाटतंय. आता कसं वाटतंय? भजी खाऊ वाटतंय. आता कसं वाटतंय? भजी खाऊ वाटतंय. अंजलीबाई, अंजलीबाई, तुम्ही हा. काय झालं? ते मी लय विचार केला बघा.
कसला विचार? कसं अंजली बाई, ते कधी नाही ते सुट्टी मिळाली बघ. ते म्हटलं वाया कशाला घालवा सुट्टी, तर जाऊ की आपण. थांबा. नाही, मी आधी सांगितलं असतं तर मी विचार केला असता. ते आधी सांगितलं होतं की तुम्हाला. बरं ठीक आहे, ते आता परत सांगते तुम्हाला. ते सुट्टी असते, जाऊया आपण. नाही हो, असं कसं जाणार? आणि आता मी ऑफिस मध्ये आले ना, मग मला काम करावंच लागेल. सुट्टी नाही मिळणार. तुम्ही जा. नाही ते हो दादा, ते आज इकडे कसं काय? ते दाखवायला चल. होय काय? बरं, ते मी काय म्हणते, ते दाखला उद्या घेतला तर चालणार नाही काय? हो चालेल की. तुमचं काम होतं माझ्याकडे. हा, मी एक काम करायचं, ते आज जायचं आणि अंजली बसते सांगायचं बघ. ते आज तुम्ही काम करायचं नाही, ते सुट्टी घ्या. असं कसं सांगायचं? कसं म्हणजे ते माझ्यासाठी. हा, पण ते माझं नाव सांगायचं नाही. ते करणार काय? राहणार करणार की. तुमचं काम करायला कोणाचं करायचं? बरं ठीक आहे, मग जाऊ. आज लवकर आलात तुम्ही? होय अहो तुमचीच वाट बघत होते. हो. नमस्कार. नमस्कार तात्या. काही काम होतं? नाही काय काम नाही, आज तुम्ही सुट्टी घ्या. काय? नाही हो, आज महत्वाची काम आहेत मला. नाही नाही, आज काय काम नाही बघा माझं. माझं काम उद्या बघूया. हा. ठेव. हो, ह्यो काय सुट्टी घ्यायला सांगतोय? जाऊ दे, बसा. अच्छा, ते अंजली बसने जाऊन सांगायचं की तुम्ही आज काम करायचं नाही, तुम्हाला सुट्टी. हा सांगतो की. जा सांग, जा. अंजली बहिणी, हा? मी काय म्हणतोय, हा. आज तुम्ही सुट्टी घ्या. का? अहो आज मुहूर्त चांगला नाही, घ्या सुट्टी. हा. अहो राणादा, तुम्हीच म्हटलं ना सोडायचं नाही म्हणून. ते त्याला त्याची चूक कळलेली असते आणि हितनं पुढे ते चांगलं वागणार असते बघा. तसा शब्द दिला त्याने मला. नाही नाही, यानं अख्ख्या गावाला ताप दिलाय. याला शिक्षा झालीच पाहिजे. त्याने काय होणार आहे? काय होणार आहे त्यानं? ते अजून भडकणार आणि अजून परत काहीतरी भानगडी करणार. ते आत्ता सोडलं तर सुधराल ते. बंड्या, खरंच गावकरी, खरंच सुधारलोय मी आता. खरंच. दादा, सुधारलो मी खरंच. आजपासून दुश्मनी बंद आणि दोस्ती चालू. पहिलं पत्र कसं लिहिणार ते सांग लाड. ते काका बुका पत्रास, कारण की मला आईस्क्रीम लय खाऊ वाटतंय. तेव्हा मला येताना आईस्क्रीम घेऊन येणे. आपला याज्ञाधारक लाडू असं लिहिणार मी. आंबा भारीच घे. काय भारी पत्तर काय आईस्क्रीम. पत्र भारी. काका बुका मग काढणार ना आईस्क्रीम. आता रातच्या टायमाला कुठं आणणार आईस्क्रीम? त्यालाच खायचं असतंय. वय किती राहणारा. मग ते कसं आहे, डोसं गरम झालेलं असते बघा. ते आईस्क्रीम खाल्लं की डोसं कसं गार होतं आणि माणूस विचार करायला लागतोय. काय मग अंजलीबाई, ते तुम्ही अर्जाचा विचार केला का नाही? त्याचं काय झालं? नाही, मी अजून वाचला नाही अर्ज. कसला अर्ज? हे मी अंजलीबाईंना एक अर्ज केला असते बघ. ते अजून वाचलं नसते. ते वाचला पाहिजे का नको ते आता तूच सांगून सोड की रे. हो वहिनी, वाचून सोडा की हो. मग ते कसं आहे, अर्जाचा विचार व्हायला पाहिजे. मला जरा काम आहे, वेळ मिळाला की वाचेन मी अर्ज. हा, ते असं बी वाचायला किती वेळ लागणार आहे?
ते पटापट वाचून सोडा की हो. काय ते लगेच होऊन जाते बघा वाचून. नाहीतर एक काम करा, हा ना इकडे मी वाचतो. हा ना. नाही मी वाचणार, मला पण येते थोडं थोडं वाचायला. आता लाडू वाचणार. नाही ते अजिबात नाही. ते अर्ज कोणासाठी असते? अंजलीबाईंसाठी. मग अंजलीबाईंनी ते वाचून सोडायचं असते बघ. हो अर्ज मला दिलाय तर मी वाचून मी विचार करेन. राणा भाऊजी काय चाललंय रे हे समज? ते अर्ज केलेला असते बघा. अर्ज कशाला? ते कसं आहे बघा, ते सरपंच म्हणून गावची सगळी माहिती त्या अंजलीकडे असते. ते जरा अंदाज घ्यायचा म्हणून मी ते अर्ज केला असते बघा. कसला अंदाज? ते गावच्या यादीमध्ये माझं नाव नोंद करा म्हणून असा अर्ज केला असते. काय? कशाला? त्यात म्हणजे बघा, ते असं केलं तर मला कळेल की पटते का नाही ते. मग अर्ज केलाय तर मग त्यात लाजण्यासारखं काय? हे मी अंजलीला पटवत असते म्हणून ते म्हणतात का नाही ते हासी तो फसे. हा ते तसलं काहीतरी ते मी प्रयत्न करत असते बघा. ते करू काय? नाही कर तू, पण जरा लवकर पटव बाबा. किती टाइम चाललाय? येता काय सांग, यो तर जातच बिघडलाय, तो पप्प्या तर हातनच गेला. याचा असं मग आपलं कसं? पप्प्या त्याच्या कर्मानं गेलाय, पण यो राजा हुशार आहे. आपलं काम वनार चंदे. पप्प्या घे बोल. हॅलो हा तायडे, अगं ते राणाने अंजली गुलू बोलत फिरायला. चंदा बोलते. टोल नका, तायडीला फोन द्या. काय सांग, पप्प्याला बोलायचं तुमच्या समोर. अगं ती रानादान मास्तरीन गुलू बोलत फिरायलाच म्हणतोय. पप्प्या तू आता परत त्या राजाच्या वाट्याला जाऊ नकस हा. अगं तायडे, तो राजा नाही ग, तो राणा आहे. आणि दोघे मिळून आपल्याला गंडवा लागल्यात. राणा झाला शाना. याच्या पुढे परत आम्हाला फोन करू नकस. तायडे, तुझा अजून विश्वास नाही ना माझ्यावर? आज तुला पुरावाच घेतो. दम जरा ठेव फोन. सर्किटपणा ठासून भरला हिच्यात. पंड्या, आज काय पण करून हिला पुरावा द्यायचा म्हणजे द्यायचा. चल गाडी चालू कर. तू गाडी चालू कर आधी. चालू कर चालू. चालू कर के. काय कसं शिकवलंय? चल घुमू हान जोरात. अहो आज तुम्ही मला चुडीदार का घालायला सांगितलं? एवढं का किंवा तुम्ही? आता तुमच्या मनात काय चाललंय ते मी कसं ओळखणार? त्या दिवशी मी लावूनला गेलो होतो तेव्हा तुम्ही काय म्हणलात तुमच्यातलाही बदल झालेला असते म्हणून. आता मी तुम्हाला म्हणते बघा, ते 2 वर्षात तुमच्यातलाही बदल झालेला असते. माझ्यात काही बदल झालेला नाहीये. हा असं मग ओळखून सोडा की हो. तुम्ही जर म्हणताय की तुमच्यात बदल झालेला नसता तर मग जरा ओळखून सोडा की. तसं बी आपल्याला एकमेकांच्या मनातलं ओळखता येते. आणि ते तुम्हीच म्हणला होता की हो, ते मनातलं ओळखायला आपल्याला बोलायची गरज नसते म्हणून. मग जर आता तुमच्यात बदल झाला नसेल तर मग ओळखून सोडा की का मी तुम्हाला चुडीदार घालायला सांगितलं असते ते. चुडीदार मी लग्नाआधी चुडीदार घालायचे ती आठवण म्हणून. नाही असं नसेल. काहीतरी विशेष असल्याशिवाय तुम्ही नाही असा हट्ट करणार हो ना? मग लग्नानंतर विशेष चुडीदार विशेष
ते परफेक्ट एक नंबर ओळखलं बघा तुम्ही. मी काय म्हणते ते आता खुशीमध्ये ते बुलेट चालवून सोडा घेऊ तुम्ही घ्या. अहो नाही नाही नाही, अहो मला नाही सवय राहिली आता. अहो कसं काय करता हो तुम्ही. तुम्हाला सांगताय एकदा का माणूस पोहायला शिकला की मग कधी पाण्यात पडू द्या त्याला पोहायला येत असते बघा. अहो पण सवय नसेल तर दम लागून बुडूही शकतो. नको नको. ते राणा असताना मी बुडू देईन काय. ते टेन्शन घ्यायचं नसते बघा. मी असते की चला चालवा. अहो नको, खरंच नको. असं काय करताय. मी असते की तुमच्या पाठीशी चालवा. ते मी म्हणते म्हणून एकदा ते मला माझ्या अंजली बाईला बघत असते बघ. अहो एकदा एकदा चला चला लोक चला. ते चला मी चालू करून देते चला. थांबा. घ्या बसा बसा मी थांबा जर पकडा. घ्या चला. चला चला लवकर. अहो हो घाई करू नका, थांबा जरा. बसू काय. थांबा. हा बसा. हा, सांगा आता काय करू. गेल टाका की हो. पुढे टाका खाली. हा. चला जाऊ. हा मग चला. हा, एक नंबर बघा. चला. अहो ते काय करताय सोना. अहो ते भ्या वाटत असते बघा मला. अहो ते मग ते घाबरलो मी. अहो कोणीतरी बघेल, सोडा लवकर. अहो ते कोण बघणार आहे. काका बघतायत, अहो सोडा. असं काय करता तुम्ही. ते बायकोच्या कमरेत धरणं म्हणजे काय गुन्हा असते का. ते घाबरतो बघा. ते घाबरलो. खरंच भीती वाटते हो. लई भीती वाटत असते बघा. बघताय तो, सोडा ना. अहो, ते काय होत नाही बघा. भीती वाटत असते मला खरंच. काय हो. अहो, खरंच सांगते मला भीती वाटत असते. पडू बर का आपण दोघं पण. अहो म्हणून सांगते मला भीती वाटत असते म्हणून तर. काय तायडे कसं काय. आता बसलं का विश्वास. काय ते. अजून आहेत का काय ते फोटो नाही का बघितलंस तू. हा 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 फोटो बघितला. हा. फोटो साठी धन्यवाद. तुलाच मी देतो धन्यवाद. म्हणजे मी पुरावा पाठवला, मी फोटो पाठवला आणि तुझा विश्वास बसला. ते एक बरंच झालं. पण तायडे आता जरा आपल्याला जपून पावलं टाकली पाहिजेत बर का. हा पावलं जपूनच टाकाय पाहिजेत. नाही तर ह्यो राजा काय तर घोळ घालून बसायचा. राजा नाही ग, राणा. राणा. पप्या तुझ्या डोसक्यात काय फॉल्ट आहे काय. सारखं काय तेच 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 तेच. अगं कारण खरंच आहे ते. तो राणाचा आहे. फोटो पाठवलेला बघितलं नाहीस काय तू. बघितला की. हा. आणि तो बघून तर अजून ज्यादा खात्री पटली तो राजाच आहे म्हणून. अगं तू फोटो बघून सुद्धा असं कसं म्हणालेस. कारण राणा जे आयुष्यात करणार नाही ते ह्यो राजा करायलाय. म्हणजे पोरी फिरवतोय. तोच फोटो पाठवलास ना तू. अगं तायडे ती पोरगी म्हणजे अंजलीच आहे. कशावरनं. माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितली. तू स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. पप्या तुझा खोटेपणा आणि त्या राजावरचा राग दोन्ही बी माहिती आहे आम्हाला. मला वाटलंच होतं तू असं बोलणार म्हणूनच मी तुला फोटो पाठवलं होतं. पप्या ती अंजली नाही दुसरीच कोणतर पोरगी आहे. थोबाड झाकलंय म्हणून काय कळत नाही. पण आता तर आमची खात्रीच पटली. ह्यो राणा नाही राजाच आहे. आता कसं समजावू तुला. नाही तू तर आता काय सांगूच ना गस. उलट तू फोटो पाठवलास बरंच झालं. निदान त्या राजाचा पराक्रम तर कळलं आम्हाला. तो असा गावात कुठल्या बी पोरी संगत फिरताना दिसला नाही पाहिजे. हा अगं तायडे ती अंजलीच आहे. फक्त तिनं चुडीदार घातलाय. ते तू काही बी बघू नकास. हा कसं समजावू तुला. मला सांग तो राणा कुठे आहे. तो आलाय आत्ताच राजा. आला ना. आता ती अंजली आहे की नाही त्याच्या मागणी येणार आणि आता ती चुडीदार घालून येणार.
बघितलं चुडीदार? हे म्हणजे कसं काय? पर्स आहे की नाही पर्स ती चेक कर, त्यात तुला ड्रेस नक्की घावणार. कर नाही. अगं एकदा चेक कर माझ्यासाठी एकदा. जाऊ बाई जरा थांबा. जाऊ बाई पर्स एकदम भारी हो, बघू जरा. एक नंबर बघा खरं. कप्पे किती आहेत ते बघतो, आम्हाला बी घ्यायची हो जरा. अहो अशी फाईल ठेवत जाऊ नका जाऊ बाई, उगा चांगली पर्स खराब व्हायची. नाही होणार. येऊ? बघितलं? झालं समाधान? आता याच्या पुढं या दोघांनी एकत्र फिरलं पाहिजे, याद राख. हे बघ पप्या, आमासने लवकरात लवकर सही पाहिजे. आणि पप्या, परत जर आता या दोघांच्या वाकड्यात गेला तर याद राख, गाठ आमच्या संकट आहे. परत झाडाला टांगून ठेवू हं? चला सुटा आता कडकडनं. ठीक आहे, आता तू आणि तुझं नशीब. हा जा. काय तायडे, कसं काय? आता बसलं का विश्वास? काय ते? अजून आहेत का काय ते फोटो नाही का बघितलंस तू? हा 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 हा, फोटो बघितला. हा. फोटोसाठी धन्यवाद. तुलाच मी देतो धन्यवाद. म्हणजे मी पुरावा पाठवला, मी फोटो पाठवला आणि तुझा विश्वास बसला, ते एक बरंच झालं. पण तायडे, आता जरा आपल्याला जपून पावलं टाकली पाहिजेत बर का? हा, पावलं जपूनच टाकाय पाहिजेत, नाहीतर ह्यो राजा काय तर घोळ घालून बसायचा. राजा नाही ग, राणा. राणा? पप्या तुझ्या डोसक्यात काय फॉल्ट आहे काय? सारखं काय तेच 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 तेच? अगं कारण खरंच आहे ते, तो राणाचा आहे. फोटो पाठवलेला बघितलं नाहीस काय तू? बघितला की. हा, आणि तो बघून तर अजून ज्यादा खात्री पटली तो राजाच आहे म्हणून. अगं तू फोटो बघून सुद्धा असं कसं म्हणालेस? कारण राणा जे आयुष्यात करणार नाही ते ह्यो राजा करायलाय. म्हणजे पोरी फिरवतोय, तोच फोटो पाठवलास ना तू? अगं तायडे, ती पोरगी म्हणजे अंजलीच आहे. कशावरनं? माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितले. तू स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. पप्या, तुझा खोटेपणा आणि त्या राजावरचा राग दोन्ही बी माहिती आहे आम्हाला. मला वाटलंच होतं तू असं बोलणार, म्हणूनच मी तुला फोटो पाठवलं होतं. पप्या, ती अंजली नाही, दुसरीच कोणतर पोरगी आहे. थोबाड झाकलंय म्हणून काय कळत नाही. पण आता तर आमची खात्रीच पटली, ह्यो राणा नाही राजाच आहे. तायडे, अगं आता कसं समजावू तुला? नाही तू तर आता काय सांगूच नगस. उलट तू फोटो पाठवलास बरंच झालं, निदान त्या राजाचा पराक्रम तर कळला आम्हाला. तो असा गावात कुठल्या बी पोरी संगत फिरताना दिसला नाही पाहिजे. हा, अगं तायडे, ती अंजलीचा आहे, फक्त तिनं चुडीदार घातलाय. ते तू काही बी बघू नकस. हा, कसं समजावू तुला? मला सांग, तो राणा कुठे आहे? तो आलाय आत्ताच. राजा आलाय ना? आता ती अंजली आहे की नाही, त्याच्या मागणी येणार आणि आता ती चुडीदार घालून येणार.
बघितलं चुडीदार? हे म्हणजे कसं काय पर्स आहे का नाही पर्स ती चेक कर त्यात तुला ड्रेस नक्की घावणार कर नाही. अगं एकदा चेक कर माझ्यासाठी एकदा जाऊ बाई जरा थांबा. जाऊ बाई पर्स एकदम भारी हो. बघू जरा. एक नंबर बघा खरं. कप्पे किती आहेत ते बघतो. आम्हाला बी घ्यायची हो जरा. अहो अशी फाईल ठेवत जाऊ नका जाऊ बाई. उगा चांगली पर्स खराब व्हायची. नाही होणार. येऊ. बघितलं? झालं समाधान? आता याच्या पुढं या दोघांनी एकत्र फिरलं पाहिजे. याद राख. हे बघ पप्या, आमासने लवकरात लवकर सही पाहिजे. आणि पप्या, परत जर आता या दोघांच्या वाकड्यात गेला तर याद राख, गाठ आमच्या संगट आहे. परत झाडाला टांगून ठेवू हं? चला सुटा आता कडकडनं. ठीक आहे आता तू आणि तुझं नशीब. हा जा.